नमस्कार, मी स्वाती गोडसे. टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. नजर टाकू त्याच्या हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड हे लोकसभा प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील रामनगर या ठिकाणी आयोजित प्रचार मेळाव्यात बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचे भाजपाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी बंजारा समाजाची आरक्षण व शासकीय सुविधा आजपर्यंत लाटली असून आता फुले आंबेडकर, वसंतराव नाईक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर एकमेव शरद पवार हेच बंजारा समाजाचे कैवारी असल्याचं म्हटलंय. प्रचारासाठी आपण आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसवर. तर माननीय खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बंजारा समाजासाठी आरक्षण व नोकरी यासाठी आंदोलन करून समाजाचा विकास केला नाही का? बिलकुलच केला नाही. उलट त्याने ज्यावेळेस केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्यावेळेस आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपी शिवसेनेचं सरकार असताना ते उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की बंजारा भटक्या विमुक्तांच्यासाठी तिसरी सूची निर्माण करू. केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आम्ही तिसरी सूची निर्माण करून तुम्हाला इतर राज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमध्ये टाकण्याचा प्रयत्न असे ते म्हणाले होते. राज्यामध्ये स्वतंत्र मंत्रालय बंजारा आणि भटक्या विमुक्तांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय करू आणि त्याचा स्वतंत्र मंत्री घेऊ असे म्हणाले. बंजारा आणि बंजारी वाद निर्माण झाला त्यावेळेस त्यांना आम्ही विचारलं होतं की मूळ बंजारा समाजाच्या सगळ्या सवलती मुंडे साहेबांनी हे लाटलेले आहेत, त्याच्यामुळं बंजारा समाजाची फार मोठी हानी आणि नुकसान झालेली आहे. आपण प्रदेश अध्यक्ष आहात बंजारा समाजाचे, तर आपण कोणकोणत्या राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे विकासासाठी? आम्ही वसंतराव नाईक साहेबांच्या 100वी जन्मशताब्दी वर्षी म्हणून पहिली मागणी आम्ही परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाची मागणी केली होती. दुसरी मागणी आमची तांडावस्ती नाव हे रद्द करून वसंतराव नाईक तांडावस्ती योजना हे नामकरण करा. आणि आता मिशन लोकसभा या खास राजकीय व्यक्तींच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत बहुजन समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष विलास गरुड यांची आमचे मुंबईचे ब्युरो चीफ संतोष सिंग यांनी घेतलेली ही खास मुलाखत. आज आपण लोकसभा मिशन या कार्यक्रमामध्ये काळूराम विनायक चौधरी यांच्याशी खास बातचीत करत आहोत. बारामती मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून बहुजन समाज पार्टी या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर मला त्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो की लोकसभा निवडणुका 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तर त्या दृष्टीने तुमच्या काय हालचाली चालू आहेत? बहुजन समाज पार्टीचं जे संघटन आहे ते महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय विलासजी गरुड साहेब गेल्या 5-6 वर्षामध्ये किंवा गेल्या पंचवार्षिक झाल्यापासून आम्ही जे अंडरग्राऊंड काम केलं, गरुड साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या गावागावात आणि खेड्याखेड्यात बूथ कमिट्या आणि सेक्टर कमिट्या बांधल्या आणि या सेक्टर आणि बूथ कमिटीच्या जोरावरती, संघटनाच्या जोरावरती आम्ही इथल्या प्रस्थापितांना निश्चितच आम्ही त्यांचा पराभव करू शकतो आणि अशी आमची तयारी आहे. आमचे सगळे कार्यकर्ते जे कॅडर बेस कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक विधानसभेत आपापल्या यांनी कामाला लागलेले आहेत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न चालू केले? एक तर मी पहिला मुद्दा बारामती लोकसभेत जो घेतलेला आहे तो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मराठा समाजाचं आरक्षण. या देशात महाराष्ट्रात मराठा समाजाचं सत्ता आहे, सत्ताधीश असणारा मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे, परंतु तो देशाच्या इतर भागामध्ये कमी आहे. आणि मग मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर आरक्षण देण्यासाठी बहुजन समाज पार्टी जी महाराष्ट्राच्या बाहेर बघा मराठा समाज नाही, देशभरात त्यांचे 2% मतदान आहे, म्हणजे 2% लोकसंख्या आहे, परंतु देशाच्या जे बाहेर राज्यात जे मराठा समाज नाही परंतु तिथं बहुजन समाज पार्टी आहे. आणि बहुजन समाज पार्टी जसं जाट समुदायाला ओबीसीत समाविष्ट केलं तसं ओबीसीचा म्हणजे 52% ओबीसीचं 27% जे आरक्षण दिलं जातं ते वाढवून त्याच्यामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून ओबीसीच्या यादीत त्यांना घेतलं जाईल आणि त्यांना त्याच्यामध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न भाजपाचा नक्कीच राहील. तुम्ही जो प्रचार चालू केलेला आहे त्या प्रचाराबरोबर तुम्ही लोकांची मतं जाणून घेण्यासाठी
व त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी तुम्ही कितपत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कितपत तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे? मी वयाच्या 15व्या वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करतोय आणि हे काम करत असताना बारामती आणि या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मी आंदोलनं मोर्चे हे केलेले आहेत. पाठीमागं बारामती शहर पोलिसांनी जो जनार्दन काळे पारधी समाजातला कस्टडी रेट झाली त्या जनार्दन काळेला न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी आणि काळूराम चौधरीने केलेलं आहे. मानवी हक्क आयोग आणि मुंबई हायकोर्टात मी ती याचिका दाखल करून 21 पोलिसांना निलंबित केलेला आहे आणि जो पारधी मयत झाला त्याच्या पत्नीला 7 लाख रुपये मदतही मिळवून दिलेली आहे. त्याच्यामुळे या जो लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये माझी ओळख तर सगळ्यांना आहेच आणि माझ्या कामाची पद्धत माहीत असल्यामुळं आणि इथल्या प्रस्थापितांना मला मॅनेजच करता येत नाही. मी मॅनेजच होऊ शकत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की जो माणूस विकतो तो समाजाचं नेतृत्व करू शकत नाही. म्हणून आम्ही समाजाला न विकणारा बनवलेला आहे आणि न विकणारा समाज बनवून मतदारांनाही न विकणारा बनवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये सर्वच राजकीय पक्षांबरोबर आम आदमी पार्टी हा एक पक्ष सुद्धा रिंगणात उतरलेला आहे. तर त्या पक्षाबद्दल तुमचं काय मत आहे? आम आदमी वगैरे इकडे काही नाही. आम आदमीचा जो प्रयोग झालेला आहे तो प्रयोग या बहुजन समाज पार्टीच्या विरोधातल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिल्लीमध्ये तो प्रयोग केला. परंतु महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचं काही नाही आणि माझ्या बारामती लोकसभेत आम आदमीने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार भ्रष्ट आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. कारण ते पुणे ग्रामीणला SP असताना बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि जर हे इमानदार होते तर मग ते धंदे त्यावेळेस बंदच पाहिजे होते, ते चालूच होते. तुम्हाला तुमच्या पक्षाच्या वतीने बारामती मतदारसंघामध्ये कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे? पहिला तर प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्न आहे. इथं बारामतीत जो खोटी जाहिरात केली जाते विकासाची, ही जी जाहिरात तुम्ही जो रस्ते आणि बिल्डिंग आहे बघतात, हे बिल्डिंग आहे सगळ्या पवारांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत. सगळे कॉलेज आणि विद्याप्रतिष्ठान हे सगळं त्यांचं प्रायव्हेट आहे आणि त्याचे फोटो काढून ते जाहिरात केली जाते. या जाहिरातीवर मी 1-2 मिनिटाची गोष्ट माझ्या प्रत्येक कॅम्पेनमध्ये सांगतो की एक सज्जन माणूस मरतो, मेल्यानंतर तो वरती जातो, वरती गेल्यानंतर त्याला 2 दरवाजे दिसतात, एकावर लिहिलेला असतो स्वर्ग, एकावर लिहिलेला असतं नरक. हा सज्जन माणूस स्वर्गाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो, आतमध्ये त्याला भजन कीर्तन चालू दिसतं. हा सज्जन माणूस मग तुम्ही खाली हेच केलेला आहे, ह्याच्यात कटाळलोय, आता नको याचा वैताग आलाय, म्हणून तो काय करतो की तो नरकाच्या खिडकीच्या चिरीतून डोकावतो. तर आतमध्ये लेडीज बार सुरू असतो, चिकन खात बसलेले असतात, बिअर पेत बसलेले असतात. हा सज्जन माणूस म्हणतो की हे मला भेटलेलं नाही, एकदा बघावं की याच्यात जाऊन काय आहे, म्हणून तो दरवाजा वाजवतो. आतून 2 राक्षस येतात, या सज्जन माणसाला आतमध्ये घेतात आणि निळा पिवळा वस्तूवर मारतात. मारल्यानंतर हा सज्जन माणूस म्हणतो की मी खिडकीच्या चिरीतून बघितलं होतं, इथं लेडीज बार सुरू होता, चिकन खात होती, बिअर पेत होती. ती 2 राक्षस म्हणतात ती आमची ॲडव्हर्टाईज होती. तशी ही बारामतीच्या विकासाची ॲडव्हर्टाईज पवार फॅमिलीकडून केली जाते. हे जे रस्ते बनवलेले आहेत या रस्ते बनवले म्हणजे माणसांचा विकास होत नाही. रस्त्यावरती सर्वसामान्य गरीब माणूस जेवू शकत नाही, झोपू शकत नाही आणि झोपला तर सलमान खान त्याला सुट्टी देणार नाही. टाइम TV बरोबर तुम्ही लोकसभा मिशन या कार्यक्रमामध्ये बातचीत केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आणि टाइम TVचाही मी आभार व्यक्त करतो. आभार याच्यासाठी व्यक्त करतो की या देशातला जो मीडिया आहे, ज्या मीडियाने जाणून बुजून किंवा पैशाच्या विरोधकांच्या सांगण्यावरून किंवा कसंही मॅनेज होऊन जे प्रसिद्धी दिली जात नाही, परंतु टाइम TVने जी आम्हाला आज तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्याशी बातचीत केली किंवा बहुजन समाज पार्टीला प्रसिद्धी देण्याचा जो हे आहे त्याच्याबद्दल मी टाइम TVचं आभार मानतो. भाजपाचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर येथे सिंधी व शीख समाजाने आयोजित केलेल्या सभेत आपली उपस्थिती लावली. नितीन गडकरींसोबतच या सभेला अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते. या सभेदरम्यान माधव भंडारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत जनतेला आवाहन केलं. सिंधी आणि शीख समाजाने आयोजित केलेल्या सभेमधून या दोनही समाजातील जनतेने नितीन गडकरींना आपला पाठिंबा दर्शवलाय.
या न्यूज बुलेटिन्स मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.